भांडणं असोत किंवा हास्याचा क्षण, काही नात्यांचा गोडवा जो आहे ना, तो शब्दामध्ये कधीच व्यक्त करता येत नाही. त्यातलंच नातं म्हणजे बहिणी-बहिणींचं किंवा बहीण-भावाचं नातं. यावेळी अगदी 29 ते 30 वर्षांनंतर साताऱ्याला माझ्या बहिणीकडे जायचा योग मला आला होता. मी अगदी 5-6 वर्षाची असताना तिच्या मुलाच्या म्हणजेच माझ्या भाच्याच्या वाढदिवसासाठी गेले होते आणि त्यानंतर आत्ता माझ्या मुलाला घेऊन तिच्याकडे गेले होते. परत येताना घरी येऊन जास्त काम पडू नये किंवा काहीतरी चमचमीत खायला मिळावं, हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा डाळ-भात लाव, मी काहीतरी देते, असं म्हणून भावोजींनी लगेच तिला मासे आणून दिले आणि ते तिने अगदी साग्रसुगीत पद्धतीने करून दिले होते. घरी आल्यावर फक्त भात वगैरे लावला आणि आमटी. आमटी भात आणि तळलेला मासा हे कोकणी माणसाचं ना शब्दामध्ये सांगू शकत नाही अशा प्रकारचं एक सुख आहे. साताऱ्याला माझ्या 2 ताई राहतात. एका ताईने मला मस्तपैकी उपवासाचे सांडगे किंवा चकल्या दिल्यात आणि दुसऱ्या ताईने हे त्या दिवशी मस्तपैकी सुरमई फ्राय करून मला दिली होती. चवीला अतिशय अप्रतिम. त्या दोघी देखील जेवण छान करतात. पुन्हा कधी माझं तिकडे जाणं झालं किंवा त्या इथे आल्या तर त्यांच्या हातच्या रेसिपीज मी नक्की तुम्हाला दाखवेन. घरातून परत येताना आईसुद्धा अशाच प्रकारे काही ना काहीतरी खुटूक-मुटूक बांधून देते, का तर घरी जाऊन जेवण जास्त करायला लागू नये किंवा व्यवस्थित खाणं खाल्लं जावं. तसेच यावेळी ताईने डबे बांधून दिले होते आणि आईची इतकी आठवण आली म्हणून सांगते. फोनवर रोज बोलणी होतात, माहेरी बरेच वेळा जाणंसुद्धा होतं, पण तरीसुद्धा ती एक ओढ आहे ना, ती कधीच संपत नाही. आणि यावेळी अनपेक्षितपणे मी ताईच्या घरी गेले, पण म्हणतात ना, की आईच्या सारखीच माया ताई किंवा भाऊच लावू शकतो. तर अशा प्रकारची गोड नाती ना तुमच्या आयुष्यातसुद्धा सदैव बहरत राहोत आणि असाच नात्यांचा गोडवा तुम्हीसुद्धा अनुभव करत राहा. आणि तोवर माझ्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.